श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2191व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज वैशाख शुद्ध नवमी शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026। अमृत कलश पुष्प 9 या ग्रंथातील सृष्टी रचना या अध्यायाचे मी पठण करीत आहे। आजच्या या अध्यायात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, सृष्टी रचना ही निसर्गाच्या नियमानुसार चालते। त्या रचनेत बदल करणे किंवा तिचा ऱ्हास करण्याचा अधिकार फक्त भगवंताकडे आहे। ज्ञानेश्वरांनी भिंत चालवून दाखवली याचा अर्थ केवळ चमत्कार असा घेऊ नका, तर त्याचा खरा अर्थ असा आहे की निर्मितीमधील चराचरावर त्याची सत्ता आहे। रेड्याकडून वेदमंत्र म्हणून घेतले याचा अर्थ ज्ञानेश्वरांनी रेड्याला वेदमंत्र म्हणण्याचा अधिकार दिला असा मुळीच नाही, तर त्याचा अर्थ मी म्हणजे भगवंत रेड्याच्या ठायीही वास करून आहे असा आहे। रेड्याकडून वेदमंत्र म्हणून घेण्यामागे रेड्याचे श्रेष्ठत्व दाखवून देणे असा होत नाही, नाहीतर लोक गायीच्या ऐवजी रेड्याची पूजा करून त्याच्या पाया पडले असते। जिथे भगवंत आहेत तिथे अशक्य काहीच नाही हे मात्र खरे आहे। मानवी देहाला सूक्ष्म मार्गाने सूक्ष्म देहाच्या रूपाने त्याचा तेवढा विकास झाल्यावरच आकाशात जाता येते। सूक्ष्म देह म्हणजे आत्मा चैतन्य हे वायुरूप असते। सूक्ष्मदेह हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने बद्ध नाही। भगवंताच्या प्राप्तीनेच जीव मायेपासून मुक्त होतो। भगवंत हे जीवाचे वास्तविक अभयस्थान आहेत। मनुष्याला गाढ झोप लागली की मनुष्याचे स्वतःच्या शरीराशी असलेले अनुसंधान तुटते व जाग आल्यावर ते परत जोडले जाते। समाधी मग्न अवस्थेत देहभान सुटते, पण ईश्वराशी अनुसंधान कायम राहते। भगवंताच्या चरणी लीन झाल्याशिवाय मायेचा म्हणजे पर्यायाने अज्ञानाचा पडदा दूर होत नाही। जन्म मृत्यूचे रहस्य जाणणे किंवा त्याच्या निराकार रूपाची ओळख होणे हे सामान्य जीवांना शक्यच होत नाही। त्या दृष्टीने मनुष्य स्वतंत्र नसून परतंत्र आहे। तो जे काही करतो किंवा त्याच्या आयुष्यात जे काही घडतं ती शक्ती भगवंताचीच असते। मनुष्याची उत्पत्ती जरी पंचमहाभूतापासून झाली असली तरी मनुष्य त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तर जनसंख्या वाढीचा एवढा मोठा प्रश्न उत्पन्न झालाच नसता। कुटुंब नियंत्रणाच्या इतक्या यंत्रणा उभ्या केल्या असल्या तरीही जनसंख्या नियंत्रित नाही। इतकी कीटकनाशके निघाली तरीही रोज काहीतरी नवीन कीटक जन्माला येतातच। असंख्य नवनव्या जीवांची उत्पत्ती होते। या उत्पत्तीतही कोणाला आयुष्य कमी तर कोणाला जास्त, काहींची उत्पत्ती कमी तर काहींची जास्त असते। काहींची उत्पत्ती 12 वर्षाने तर काहींची अंडी टिकणे दुर्मिळच असते। माशांच्या मानाने घारी गिधाडे गरुड यांची उत्पत्ती कमी दिसते। वाघ सिंह नाग साप यांची उत्पत्ती व आयुष्य कमी दिसते। ज्यांच्यापासून मानवी जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो त्यांची उत्पत्ती कमी व ज्यांचा उपयोग होतो त्यांची उत्पत्ती जास्त असते। मानवाच्या सहवासात राहून गायी म्हशी गाढवे कुत्री बकऱ्या मांजरे हे प्राणी मानवाबरोबर घरात वास्तव्य करतात। या प्राण्यांना आपण पूर्ण निर्बुद्ध म्हणू शकत नाही, कारण त्यांनाही त्यांचे जीवन जगण्या इतके संरक्षणा इतके ज्ञान शक्ती व त्यानुसार शरीर रचना दिलेली आहे। गाढवाला बुद्धी कमी असते परंतु श्रमक्षमता जास्त असते। पशु पक्ष्यांना वासाचे ज्ञान असते, त्यामुळे ते आपले खाद्य शोधू शकतात। प्राण्यांना आपला मालक कळतो, आपल्यावर प्रेम करणारा समजतो। त्यांना मालकाचे घर गाव गावाचा रस्ता कळतो, त्यामुळे त्यांना घरापासून कितीही लांब सोडले तरी ते परत घरी येऊ शकतात। पूर्वीच्या काळी रस्ता समजण्याच्या सोयी नव्हत्या, त्यामुळे जनावरे ज्या मार्गाने जातात त्यांच्या पाऊलखुणा असलेला मार्ग निर्वेद समजला जाई। भगवंतांनी मानवाव्यतिरिक्त असंख्य जीव निर्माण केले व प्रत्येकाला जगण्यासाठी सामर्थ्य दिले। काहींना भक्षण करण्यासाठी दात, काहींना सुळे, काहींना लांब जीभ,
काहींना मोठी नखे, काहींना लांब चोच दिली आहे. सापाचे विष ही त्याची ताकद आहे. काही वनस्पतींच्या पानांचे रंग असे असतात की त्यामुळे त्यांना संरक्षण मिळते. हरिणासारखे प्राणी सावध आणि चंचल आहेत, जेणेकरून त्यांना शिकाऱ्यापासून संरक्षण करण्याचे ज्ञान दिले आहे. भगवंतांनी प्रत्येकाला अभय दिलेलेच आहे. असा हा परमात्मा प्रत्येक जीवात असतो. हा परमात्मा प्रत्येक जीवात असूनही स्वतंत्र असू शकतो का? तर जसा दिवा एकच असतो परंतु प्रत्येकाला प्रकाश देतो, फूल एकच असते पण त्याचा सुगंध अनेकांना मिळतो, आपल्याला सूर्य एक दिसतो परंतु त्याचा प्रकाश सर्वांनाच मिळतो, तसेच परमात्मा देखील एकच आहे परंतु तो प्रत्येकाच्या ठायी वेगळा भासतो. मानवाला भगवंताकडे जाण्याचा मार्ग माहीत आहे, त्यामुळे त्याच्यातील जीवाने जर प्रयत्न केला तर तो भगवंताशी एकरूप होऊ शकतो. त्याच्या हृदयी भगवंत वास करतो याची जाणीव त्याला होते. यानंतर जसा भगवंत स्वतःच्या ठायी वास करून आहे तसाच तो दुसऱ्याच्या ठायीही वास करतो याचे ज्ञान त्याला होते. ही जाणीव झाली की परस्परांविषयी प्रेम वाढत जाते. माणसं एकमेकांना जोडून राहतात, बंधुभाव वाढतो व ते परस्पर आनंद मिळवत राहतात. एरवी मनुष्य जर एकटाच राहिला तर तो आनंदी राहणार नाही. जो भगवंत माझ्यात तोच त्याच्यात आहे ही भावना आली की मनुष्य प्राण्यांनाही अत्यंत प्रेमाने सांभाळतो. हे परस्परांवरील प्रेम एकमेकात आनंद निर्माण करते, परंतु आपल्या ठायी त्याचं अस्तित्व आहे याची जाणीव आपल्याला अज्ञानाने मायेने होत नाही. खरं तर भगवंत प्रकृती म्हणजे निसर्ग आणि जीव या दोन्हींचे स्वामी आहेत. त्यांनी सृष्टीची रचना करून जीवांमध्ये प्रवेश केला. त्या जीवांचे शरीर निर्माण करून ते त्याचं नियंत्रण करतात. या चित्रविचित्र जगाची निर्मिती भगवंतानेच केलेली आहे व ही गुंतागुंत आपण सामान्य माणसे सोडवू शकत नाही. या गुंतागुंतीचा कधी विचारही करत नाही. तरीही जीवाला सृष्टी निर्मितीचं सामर्थ्य स्वतःत असल्यासारखं भासतं, परंतु ते त्याचं सामर्थ्य नसून भगवंताचं आहे. कारण मनुष्य भगवंतासारखा स्वतंत्र नसून परतंत्र आहे. तो जे काही करतो किंवा त्याच्या आयुष्यात जे काही घडतं ती शक्ती भगवंताचीच आहे. सृष्टी रचना करताना भगवंताची जी नाना रूपे आहेत ती अनेक रूपे म्हणजे सुद्धा मायाच असते. प्रत्यक्ष भगवंत एकच आहे पण मायेमुळे तो भिन्न वाटतो. ही संपूर्ण सृष्टी रचना म्हणजे मायाच आहे. म्हणून आद्य शंकराचार्य म्हणतात की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. सृष्टी रचनेचे हे कार्य, त्यात होणारे बदल हे याच ईश्वरी शक्तीमुळे होतात. इथे साधे ऐकायचे म्हटले तरी त्याला माध्यम किंवा आधार लागतो. ध्वनीच्या वाहनाला हवेचे माध्यम लागते. ओंकार हा ध्वनियुक्त ईश्वर आहे. ओंकार ही लहर आहे, ती एक संवेदना आहे. पाण्याच्या लाटेसारखी ती सतत वाहत असते व शरीर ती संवेदना आत्मसात करत असते. वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज, समुद्राच्या लाटांचा आवाज इत्यादी ध्वनी हे ओंकारयुक्त लहरीच असतात. त्या शरीराच्या माध्यमातून स्वीकारल्या जातात. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या अध्यायाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.